महाराष्ट्राचे पोटदुखीने ग्रस्त झालेले महाविकास आघाडीचे नेते जे स्वतः विकृत असल्यामुळे मुख्यमंत्री आणि सरकारला विकृत म्हणतात असे उद्धव ठाकरे यांनी उद्याचा बंद हा राजकीय बंद नाही म्हणून सांगितलंय। म्हणजे आता हसावं की रडावं हे कळेनासं झालेलं आहे। बदलापूरच्या आंदोलनाचा राजकीय संबंध नाही असं जे लोक म्हणतायत त्या लोकांनी स्वतःच्या डोक्याची तपासणी करून घेतलं पाहिजे अशी आमचं स्पष्ट मत आहे। कारण महाराष्ट्राच्या जनतेला आमचे प्रश्न आहेत की बदलापूरमध्ये जे घडलं ते निषेधार्ह आहे। सरकारने सरकारी कर्मचारी, पोलीस, शाळेतले कर्मचारी, जे संबंधित लोक आहेत या सगळ्यांवर कारवाई केलेली आहे। SIT नेमलेली आहे। त्यांना शिक्षा करण्याची भाषा आम्ही फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये करतोय। म्हणजे सरकारने सगळ्या गोष्टी केल्यात। पण तुम्ही एक गोष्ट, माझा महाराष्ट्राला सवाल आहे की घटना घडल्यानंतर 2 दिवसांनी पोलिसांनी तो रिपोर्ट घेतला, ती अक्षम्य चूक आहे। त्या पोलिसांवर कारवाई सरकारने केलेली आहे। पण तुम्ही विचार करा की 2 दिवसानंतर हे आंदोलन उत्स्फूर्त त्याला म्हणू शकतो का आपण? उद्धव ठाकरे म्हणतात की हे आंदोलन उत्स्फूर्त होतं। जर आंदोलन उत्स्फूर्त असतं तर ज्या दिवशी घटना घडली, ज्या दिवशी पोलिसांनी कंप्लेंट घेतली नाही किंवा त्याच्या दुसऱ्या दिवशी हे आंदोलन झालं असतं। मग जर उत्स्फूर्त आंदोलन म्हणतात ती उत्स्फूर्त क्रिया लगेच होते। याच्यामध्ये 2-2.5 दिवस सगळं प्लॅनिंग करण्यात आलं। प्लॅनिंग कसं करण्यात आलं हे आपण बघितलेलं आहे। आंदोलनाची दिशा या शाळेवर पाहिजे। आंदोलन शाळेची जागा सोडून आंदोलन रेल्वे रुळावर कसं येतं? रेल्वे रुळाचा आणि त्या आंदोलनाचा संबंध काय हे थोडं महाविकास आघाडीच्या नेत्यांनी सांगावं। त्या आंदोलनामध्ये दाखवलेले पोस्टर्स, दाखवलेला फाशीचा फंदा आणि त्या आंदोलनाच्या सुरुवातीला ठराविक पेरून दिलेल्या महिलांनी निर्माण केलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचा उल्लेख, या सगळ्या गोष्टी दाखवतायत अगदी स्पष्टपणे की हे आंदोलन राजकीय आहे। आणि मग या राजकीय आंदोलनाचा वापर जर महाविकास आघाडी स्वतःच्या फायद्यासाठी करत असेल, स्वतःला सत्तेवर घेण्यासाठी, सत्तेवर येण्यासाठी, अशा प्रकारे चिमुरड्यांवर झालेल्या अत्याचाराचा वापर जर सत्तेची शिडी चढण्यासाठी जर हे विरोधक करत असतील तर यांना या महाराष्ट्रात राहण्याची यांची लायकी नाही आहे। हा शाहू फुले आंबेडकरांच्या, शिवछत्रपतींच्या महाराष्ट्रात अशा प्रकारे चिमुरड्यांवर झालेल्या अत्याचाराचा वापर स्वतःच्या राजकीय पोळी भाजण्यासाठी जे लोक करतात त्या सगळ्यांना महाराष्ट्रात राहण्याची त्यांची लायकी नाही आहे। ते महाराष्ट्रात राहणं म्हणजे हा शिवछत्रपतींचा आणि शाहू फुले आंबेडकरांचा अपमान आहे असं आमचं स्पष्ट मत आहे। कारण उद्धव ठाकरे ज्यावेळी मुख्यमंत्री होते, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना या महाराष्ट्रामध्ये बलात्काराच्या घटना या कितीतरी घडल्या। हिंगणघाटमध्ये तरुण प्राध्यापिकेवर पेट्रोल टाकून जाळण्यात आलं। डोंबिवलीच्या भोपरमध्ये 14 वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्कार झाला। साकीनाका घ्या, नांदेड, पुणे सगळ्या ठिकाणी अशा प्रकारचे अत्याचार झाले। त्याचं समर्थन कधीच होऊ शकत नाही, कारण स्त्रीवर झालेला अत्याचार आज शिवछत्रपतींच्या भूमीत आम्ही कधीही खपवून घेणार नाही आणि आमचे नेते मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे तर कधीच खपवून घेणार नाहीत।
ज्या एकनाथराव शिंदेबद्दल हे लोक विरोधक टीका करतात, यांनी मुख्यमंत्री असताना शाळेच्या सुरक्षिततेबद्दल, मुलांच्या सुरक्षिततेबद्दल, महिलांच्या सुरक्षिततेबद्दल कोणते निर्णय घेतले ते त्यांनी जाहीर केले पाहिजेत. म्हणजे तुम्ही मुख्यमंत्री असताना तुम्ही काहीही करणार नाही आणि झालेल्या घटनांचा फायदा घेऊन स्वतःची राजकीय पोळी भाजण्यासाठी अशा प्रकारे राजकीय बंद हा नाही आहे हे बोलायचं आणि बंदची हाक द्यायची, हा केविलवाणा प्रकार जो आहे हा विरोधकांनी केलेला आहे. आणि हे विरोधक हे पूर्णपणे यांची बुद्धी भ्रष्ट झालेली आहे आणि आता कोणत्याही परिस्थितीत सत्ता मिळवण्यासाठी कोणत्याही थराला जाण्याची यांची तयारी झालेली आहे. या पत्रकार परिषदेमधून आम्ही महाराष्ट्राच्या जनतेला सावध करू इच्छितो की ज्या प्रकारची बदलापूरची घटना केल्यानंतर यांनी ज्या प्रकारचं हे ठरवून केलेलं आंदोलन केलं राजकीय आणि त्याच्यानंतरचा हा राजकीय बंद जाहीर केला, अशा प्रकारच्या घटना येणाऱ्या दिवसात निवडणुकीपूर्वी हे सगळे लोक करू शकतात आणि हे याच्यापेक्षा खालच्या पातळीवर जाऊ शकतात याची नोंद महाराष्ट्रातल्या जनतेने घेतली पाहिजे. आणि याचं कारण असं आहे की गेल्या 2 वर्षामध्ये या महाराष्ट्राला पहिल्या नंबरवर घेऊन जाण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते आदरणीय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब आणि त्यांचे सगळे सहकारी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री अजित पवारजी आणि सगळे मंत्रिमंडळातील सहकारी, या सगळ्यांच्या प्रयत्नांनी महाराष्ट्र आज 1 नंबरवर गेलेला आहे. विदेशी गुंतवणुकीमध्ये महाराष्ट्र 1 नंबरवर आहे. इन्फ्रास्ट्रक्चरच्या गुंतवणुकीमध्ये महाराष्ट्र 1 नंबरवर आहे. रोजगार, या मुंबईमध्ये 1 कोटी तरुणांना रोजगार दिलेले आहेत. नीती आयोगाचा रिपोर्ट आहे की 30 लाख तरुणांना अजून आपण रोजगार देणार आहोत. 11 कोटीची गुंतवणूक महाराष्ट्रात येते. म्हणजे महाराष्ट्र प्रगतीपथावर असताना अशा प्रकारचे राजकीय स्टंटबाजी करायची, अशा प्रकारचे आंदोलनं करून सरकारला आणि महाराष्ट्राला बदनाम करण्याचा प्रयत्न करायचा, हा गलिच्छ डाव विरोधकांनी आखला आहे. आणि म्हणून या विरोधकांवर आपण लक्ष ठेवणं गरजेचं आहे की अशा प्रकारच्या गोष्टी हे विरोधक करू शकतात, कारण यांची मती भ्रष्ट झालेली आहे आणि म्हणून ते विकृत वगैरे सारखे शब्द वापरतात. आजच्या पत्रकार परिषदेमध्ये उद्धव ठाकरे म्हणतायत की हा राजकीय बंद नाही. अरे राजकीय बंद नाही, मग तुमच्या काळामध्ये ज्या ज्या वेळी या महिलांवर अत्याचार झाले, महाराष्ट्रावर अत्याचार झाले, त्यावेळी तुम्ही काय म्हणत होतात? करोनावर ज्यावेळी विरोधक टीका करत होते करोनाच्या बाबतीत, त्याचवेळी हेच उद्धव ठाकरे म्हणत होते की करोनाचा वापर तुम्ही राजकीय गोष्टीसाठी करू नका. मग आज तुम्ही काय करताय उद्धवजी? आज 2 चिमुरड्यांवर झालेल्या अन्याय अत्याचाराचा वापर तुम्ही स्वतः सत्तेवर येण्यासाठी करताय, याची या विरोधकांना लाज वाटली पाहिजे. याचं दुसरं कारण असं की महाराष्ट्र 1 नंबरवर चाललाय. गेल्या 2 वर्षामध्ये धडाडीने इतके निर्णय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेबांनी घेतलेत की याच्या अगोदरच्या एकाही मुख्यमंत्र्यांनी तसे निर्णय घेतले नव्हते. आणि सगळ्यात कहळ म्हणजे कळस जर तुम्ही म्हणाल तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही इतकी महिलांना आवडलेली आहे, हिचा फरक महाराष्ट्रातल्या घराघरामध्ये पडलेला आहे. प्रत्येक महिलेने मुख्यमंत्र्यांना भाऊ माझा पाठीराखा समजून धन्यवाद दिलेले आहेत. आणि तेच कुठेतरी या विरोधकांच्या पोटात दुखतंय. आणि मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना, एकनाथरावजी शिंदे साहेबांनी घेतलेले सगळे निर्णय
महाराष्ट्राला एक नंबरवर घेऊन गेलेले एकनाथरावजी शिंदे आणि त्यांचे सहकारी या सगळ्यांचं पोटशूळ या विरोधकांच्या पोटात उठलेलं आहे आणि म्हणून विरोधकांची मती भ्रष्ट झालेली आहे, चवताळलेले विरोधक आहेत. त्याच्यामुळे त्यांना स्वतःची लाज वाटली पाहिजे की आपण राजकारणामध्ये एका चिमुरड्यांवर झालेल्या अत्याचाराचा वापर आपल्या स्वतःच्या राजकीय फायद्यासाठी करून घेतोय. याची लाजही विरोधकांना वाटत नाही. याचं दुर्दैव आम्हाला वाटतंय, कारण महाराष्ट्राची ही परंपरा नव्हती. इतक्या खालच्या पातळीवर कधी महाराष्ट्र गेलाच नव्हता. ज्या यशवंतराव चव्हाणांचे गुण NCPच्या नेत्या सुप्रिया सुळे गातात, त्याच सुप्रिया सुळे ज्यावेळी महिलांबद्दलच्या या आंदोलनामध्ये स्वतःच्या राजकीय फायद्यासाठी सामील होतात, तेव्हा सुप्रिया सुळेंना पण स्वतःच्याबद्दल आणि स्वतःच्या बोलण्याबद्दल जनाची नाही तरी मनाची त्यांना काहीतरी वाटलं पाहिजे की आपण एक महिला आहोत. लाडक्या बहीण योजनेमध्ये महिलांना आधार मिळतोय, महिलांना सन्मान मिळतोय, महिलांना दिलासा मिळतोय. मग अशी परिस्थिती असताना सुप्रिया सुळेसारख्या समजदार आणि बुद्धिमान नेत्या सत्तेसाठी एवढ्या खालच्या पातळीवर जाऊन टीका करतात, त्याचं आम्हाला दुर्दैव वाटतं. आज उद्धव साहेबांनी सगळ्या बहिणींचा अपमान केलाय. महाराष्ट्रातल्या 1,500 रुपयामध्ये महिलांना विकत घेता काय हा प्रश्न ज्यावेळी उद्धव साहेब विचारतात, याचा अर्थ असा की महिलांची कुठेतरी किंमत आपण करतोय याचं साधं भानही उद्धव ठाकरेंना राहिलेलं नाही. हे किती दुर्दैव आहे ते आपल्याला सगळ्यांना कळलं पाहिजे. कारण 1,500 रुपयात तुम्ही महिलांना विकत घेता का, असं बोलणारे उद्धव ठाकरे यांना महिलांच्या बद्दल किती आस्था आणि आदर आहे हे महाराष्ट्रातल्या महिलांना आता कळून आलेलं आहे. म्हणजे एखाद्या योजनेखाली आपण महिलांचं शिक्षण फ्री करतो, त्यांना अन्नधान्य पुरवतो, घरात त्या योजनेद्वारे आपण बाकीच्या गोष्टी त्यांना देतो. मग याचा अर्थ की सरकार त्यांना लाच देते असं होतं का? आणि ज्या आमच्या महिलांनी या लाडक्या बहिणीचे फॉर्म भरलेत, ज्यांच्या खात्यामध्ये 1,500 रुपये 3,000 रुपये आलेत, मग त्या सगळ्या महिला त्या लाचखोर आहेत का, याचं उत्तर उद्धव ठाकरेंनी दिलं पाहिजे. तुम्ही आमच्या या महाराष्ट्रातल्या भगिनींना लाचखोर समजता का? कारण ते जर तुम्ही समजले नसता तर तुम्ही अशा प्रकारची भाषा वापरली नसती आजच्या पत्रकार परिषदेत. म्हणून आमचं स्पष्ट सांगणं आहे या महाराष्ट्राला, हा बंद पूर्णपणे राजकीय आहे. आणि उद्धव ठाकरे म्हणतात महाराष्ट्रातल्या सजाग नागरिकांनी उद्या हा बंद पाळावा. अहो, महाराष्ट्राला पहिल्या नंबरवर घेऊन जाणारं सरकार आहे. या महाराष्ट्रामध्ये गुंतवणूक येते. महाराष्ट्रातली भगिनी जी आहे तिला आमचं सरकार डॉक्टर इंजिनियरपर्यंत मोफत शिक्षण देते. आम्ही घराघरामध्ये बहीण लाडकी योजनेद्वारे 1,500-3,000 रुपये देतोय आणि त्यांना सक्षम करतोय महिलांना. मग अशा या महाराष्ट्राला शिव्या शाप देऊन त्याला बंद करून त्याची बदनामी जर कोण करत असेल तर हे विरोधक करतायत. म्हणून महाराष्ट्रातल्या जनतेने या विरोधकांच्या या राजकीय आधाशीपणाकडे लक्ष न देता उद्याचा बंद कसा अयशस्वी होईल हे आपण बघितलं पाहिजे. कारण जो जो एक सज्ञान नागरिक या महाराष्ट्रात राहतो त्याला हे चांगलं कळतं की हा बंद हा संस्कृती वगैरे काही नसून हा बंद स्वतःची राजकीय पोळी भाजण्यासाठी उद्धव ठाकरेंनी आणि महाविकास आघाडीने केलेला आहे. दुसरा एक मुद्दा आहे की उद्धव ठाकरेंची परिस्थिती इतकी कठीण झालेली आहे की मुख्यमंत्री पदाच्या स्वप्नांनी त्यांना अगदी बेजार केलेलं आहे. पहिल्यांदा म्हणत होते की ज्याच्या जागा जास्त येतील त्याचा मुख्यमंत्री हा उमेदवार नको.
ते महाविकास आघाडी ऐकायला तयार नाही. दिल्लीत जाऊन 3-3 दिवस काँग्रेस नेत्यांच्या आणि शरद पवारांच्या पाया पडले की मुख्यमंत्री जाहीर करा. त्यांनी तो जाहीर केला नाही. शेवटी आता म्हणतायत उद्धवसाहेब ठाकरे की बंद दरवाजाच्या आत तरी तयार करा आणि मुख्यमंत्री कोण आहे ते बंद दरवाजाच्या आत ठरवा. पण काय झालंय उद्धव ठाकरे साहेब, याच्या अगोदर पण बंद दरवाजाच्या आत महायुतीच्या काळात काही ठरलं होतं, पण तुम्ही बंद दरवाजाच्या आतला शब्द पाळला नाही भाजप बरोबरचा. हे अख्ख्या महाराष्ट्राने बघितलेलं आहे. त्याच्यामुळे आता महाविकास आघाडीचे काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे नेते बंद दरवाजात उद्धव साहेबांबरोबर बोलायला तयार नाहीत. मग आता मुख्यमंत्री यांना कोण करणार? म्हणून हे सगळं फ्रस्ट्रेशन वैफल्यग्रस्त आणि विकृत मनोवृत्तीने केलेलं षडयंत्र आहे. आणि खरंच महाराष्ट्राचं दुर्दैव आहे की असे विरोधक या महाराष्ट्रात आता तयार होत आहेत. वेळीच जनतेने यांना त्यांची जागा दाखवायला पाहिजे असं आमचं स्पष्ट मत आहे. अपमान केलेला आहे. मात्र दुसरीकडे पीडित कुटुंब आहे बदलापूरचं, त्यांनी तक्रार घेण्यासाठी जवळपास 2 दिवसांनी त्यांना 10 तास थांबवलं. हा काय सन्मान आहे? तुम्ही म्हणताय त्या गोष्टीशी आम्ही खूप सहमत आहोत की पोलिसांचं कृत्य हे निंदनीय आहे. पोलिसांचं माझं तुम्ही प्रश्न विचारला मी उत्तर देतो. पोलिसांचं कृत्य हे निंदनीय आहे आणि ज्यांनी कोणी हे पोलिसांनी केलेलं आहे त्याच्यावर सरकारने कारवाई केली आहे. अजूनही कठीण कारवाई, त्यांच्यावर कडक कारवाई सरकार करतंय. अहो, जो मुख्यमंत्री ज्याला रात्री कळतं एकनाथरावजी शिंदे साहेबांना की एका मुलीने फी भरायला पैसे नाहीत म्हणून आत्महत्या केली, हे मुख्यमंत्र्यांना रात्री 1 वाजता कळतं, ते मुख्यमंत्री चंद्रकांत दादा पाटलांना फोन करतात रात्री आणि सांगतात की एका मुलीने फी भरायला नव्हती म्हणून आत्महत्या केली आहे. तुम्ही मुलींचं शिक्षण पदवीपर्यंत, डॉक्टर इंजिनियरपर्यंत फ्री करा. हा मुख्यमंत्री आहे एकनाथरावजी शिंदे. त्याच्यामुळे ज्याला भगिनींबद्दल एवढी कणव आहे, एवढी दया, एवढा दिलासा, एवढा सन्मान आहे, तो मुख्यमंत्री, त्यांनी या पोलिसांवर कारवाई केलेली आहे. नाही पण सर, प्रश्न वेगळा आहे आणि आपलं उत्तर भटकते बोलते. त्यांचा प्रश्न आहे की पोलिसांवर काय कारवाई झाली. तुम्ही म्हटलं कारवाई झाली. कारवाई काय? तर तिथून बदलापूर मुंबईत बदली झाली. ही कारवाई म्हणायची का? ऐकून घ्या, पूर्ण काय झालंय. आता SITची नेमणूक केलेली आहे. SITद्वारे प्रत्येक व्यक्ती ज्यांना ज्यांना याच्यामध्ये जे पकडलेले आहेत त्यांच्यावर आपण चौकशी होणार, डिपार्टमेंटल कारवाई होणार. आता हे तात्पुरती त्यांचं निलंबन पण केलेलं आहे आणि ते निलंबन करून SIT बसवून कारवाई करून त्यांच्यावर कडक कारवाई होणार. बघा, या कृत्याचं समर्थन सरकार काय, या पृथ्वी तलावरचा महाराष्ट्रातला कोणी माणूस करणार नाही. आम्ही पण करत नाही आहोत. यांना शिक्षा झालीच पाहिजे, मग तो कोणी असो. प्रश्न त्याचा नाही. प्रश्न आता या गोष्टी झालेल्या आहेत आणि ह्या गोष्टी प्रत्येक मुख्यमंत्र्याच्या काळात महाराष्ट्रात नव्हे तर देशात सगळीकडे अशा प्रकारच्या घटना घडलेल्या आहेत. पण अशा प्रकारच्या ज्या घटना घडतात त्याचं राजकीय स्वार्थ आणि राजकीय वापर कोणी केलेला नाही. उद्धव साहेबांच्या वेळी ज्यावेळी बलात्कार आणि याच्या घटनामध्ये महाराष्ट्र पहिल्या नंबरवर गेला त्यावेळी महाराष्ट्र बंद करून राजकीय आंदोलन कोणी केले नाहीत. कारण शेवटी एका स्त्रीवर झालेला तो अत्याचार आहे आणि तो अत्याचार हा कोणत्याही परिस्थितीमध्ये त्याचं समर्थन करता येत नाही, तो निषेधच आहे. मुख्यमंत्र्यांचा जिल्हा आहे ठाणे बदलापूर, पण मुख्यमंत्री अद्यापर्यंत फिरकले नाहीये. तर एक लक्षात घ्या, मुख्यमंत्र्यांचा जिल्हा आहे, मुख्यमंत्र्यांनी कारवाई केली, मुख्यमंत्र्यांच्या पूर्णपणे त्यांच्या याच्यामध्ये या सगळ्या गोष्टी घडल्या. काही ठिकाणी आपण या गोष्टीचा विचार केला पाहिजे की बाकीच्या या सगळ्या गोष्टींमध्ये मुख्यमंत्र्यांनी स्वतः लक्ष घातलेलं आहे. गृहमंत्री जे आहेत देवेंद्रजी फडणवीस आहेत त्यांनी पण स्वतः लक्ष घातलेलं आहे. सरकार
या बाबतीत पूर्णपणे गंभीर आहे. सरकारने एकही कोणाला याच्यामध्ये माफ केलेलं नाही. आमचा सवाल एक आहे की जर सरकार व्यवस्थित करतंय सगळ्या गोष्टी, मग असं होत असताना या गोष्टीला राजकीय रंग देण्याचा प्रकार हा विरोधकांनी जो केलेला आहे तो अत्यंत निंदनीय आहे आणि त्याचा निषेध आम्ही करतोय. आणि महाराष्ट्रात सगळेजण हेच बोलत आहेत की हा जो बंद आणि हे जे राजकीय स्टंट केला, 2 तासामध्ये पोस्टर्स, बॅनर्स, लोक बाहेरून आणली, या सगळ्या गोष्टी ज्या केलेल्या आहेत हा स्वतःच्या राजकीय फायद्यासाठी केलेल्या आहेत. हे स्पष्ट आहे ना, हे झालेलं आहे, लोकांच्या पण लक्षात आलंय. नाही, पण ते 300 जण होते ते मुख्यमंत्री बोलत होते की बाईकचे आहे, पण पोलिसांनी जो अहवाल समोर केला 300 जणांचे ॲड्रेसेस बदलापूरचेच आहे. मग तुम्ही कसं बघू शकता हे बाहेरचे लोक आहेत? तिथे पहिली गोष्ट की बदलापूरमध्ये 300 पेक्षा जास्त लोक होते. आता जे पकडले गेले असतील ते जर बदलापूरमधले असतील तर ठीक आहे, पण ऐका, अरे बाबा, पण ते बदलापूरचेच असतील, पण याचा अर्थ बाहेरचे लोक आले नाहीत असं आहे का? बाहेरचे लोक होते ना तिकडे, बाहेरचे लोक आले, बाहेरच्या लोकांनी पोस्टर्स दाखवले. पोस्टर्स झाल्यानंतर, आंदोलन सुरू झाल्यानंतर अर्ध्या तासात महिला लाडक्या बहिणीबद्दल बोलतायत. तुम्ही आंदोलन कशासाठी करताय? बाहेरचे म्हणजे नेमके कुठले आहेत? बाहेरचे म्हणजे बदलापूर सोडून आलेले बाहेरचे राजकीय पक्षाचे लोक, विरोधकातले. तुम्ही विचार करा, तुम्ही आंदोलनासाठी आलेला आहात चिमुरड्यांच्या अन्यायाच्या आंदोलनासाठी. मग त्या आंदोलनाची भाषा आपण करणार की आपण मुख्यमंत्री माझी बहीण लाडकी या योजनेची तुम्ही तिथे घोषणा करणार आणि त्या घोषणेबद्दल बोलणार? मग ह्या बोलणारं आणि हे त्यांना बोलायला सांगणारे कोण होते? कुठच्याही आंदोलनामध्ये मी स्वतः आंदोलनं केलीत. राजकीय आंदोलनामध्ये राजकीय भाषा वापरली जाते, पण हे आंदोलन तर राजकीय नाही ना. मग इथे राजकीय भाषा कशी, इथे राजकीय पोस्टर कसे, हा प्रश्न अख्खा महाराष्ट्र विचारतोय. तो मीडियाने पण विचारायला पाहिजे की हे पोस्टर आले कुठून, ही राजकीय भाषा आली कुठून. पण फक्त निषेध म्हणजे राजकीय भाषा होत नाही ना सर. एखाद्या गोष्टीचा निषेध करलं असतं तर याचं राजकारण कसं म्हणणार मग तुम्ही? तुम्ही राजकीय आता बंद करताय. तुम्ही राजकीय बंदाची भाषा जी वापरली, शेवटी त्यांना सांगावं लागतंय की हा राजकीय बंधन आहे. हे का सांगावं लागतंय? राजकीय पक्षाला हे सांगावं का लागतंय की हा राजकीय बंधन आहे? म्हणजे कुठेतरी ते राजकीय आहे याची बडबड अख्ख्या महाराष्ट्रातून होते, म्हणून हे त्यांना सांगावं लागतंय की हा राजकीय बंधन आहे. विरोधी पक्ष बोल रही है कि वहाँ विरोधी पक्ष बोल रही है कि वहाँ पर बदलापुर में इनका मराठी होने दो. आप कौन से हिस्से? राष्ट्रीय स्वाभिमान. सर तुम्ही ना आता एक यादी वाचून दाखवली, महाराष्ट्र कशामध्ये एक नंबर आहे. तुम्ही सर्व ती यादी वाचली आणि 3.5 वर्षाच्या मुलीचा असा प्रकारे काही प्रकार घडला निंदनीय आहे. तर याने असं वाटत नाही का तुम्हाला की हे जे एक नंबरवर तुम्ही जे काय सांगितलं की महाराष्ट्राची प्रतिमा आहे या गोष्टीमुळे ढागाळते असं वाटत नाही? नाही, नक्कीच ना. हे सांगण्याचा हेतू काय की विरोधकांचं जे काम षडयंत्र चाललेलं आहे की महाराष्ट्र जो प्रगतीपथावर आहे, महाराष्ट्राची जी प्रगती होते, महाराष्ट्राला प्रगतीपथावरून जे सरकार पुढे घेऊन चाललं आहे त्या सरकारची बदनामी करा, त्या सरकारला थांबवा. आणि हे जे प्रकार होत आहेत, हे जे गणित आहे विरोधकांचं, याच्यासाठी आम्हाला हे सांगावं लागतंय की या 2च गोष्टींमुळे त्यांनी हे सगळं राजकीय केलं की सगळीकडे प्रगती चालू आहे, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना सगळीकडे पॉप्युलर होते आणि हे कुठेतरी थांबलं पाहिजे. कारण हे थांबलं नाही तर आम्हाला परत सत्तेत यायचा रस्ता बंद आहे. हे विरोधकांना कळून चुकल्यामुळे या प्रकारचा राजकीय स्टंटबाजी त्यांनी सुरू केली आणि ते आंदोलन राजकीय केलं. हेच आम्हाला सांगायचं. आणखी एक प्रश्न, 2 दिवसापूर्वी मुख्यमंत्री साहेब भाषणामध्ये म्हणाले होते की एक घटना सांगितली होती त्याच्यात, हो, त्यानंतर त्या व्यक्तीला फाशी दिली. नेमकी घटना कुठली आहे, काय? मावळमधली. आम्ही त्याच्या बाबतीतले सगळे पुरावे, त्या कितीला अटक झाली, 40 दिवसामध्ये आम्ही चार्जशीट त्यावेळी दाखल केली होती. त्याच्यानंतर खटला झाला, फाशीची शिक्षा डिक्लेअर झाली,
पण फाशीची शिक्षा आपल्या सगळ्यांना माहिती आहे, एकदा डिक्लेअर झाल्यानंतर घटनेने त्या आरोपीला जे दिलेले नियम आहेत त्या नियमामुळे कोणत्याही फाशीच्या शिक्षेला थोडा ते वेळ मागतात, पत्रव्यवहार राष्ट्रपतीशी करतात, त्याच्यामुळे वेळ झाला. पण 40 दिवसात FIR नोंदवल्यानंतर चार्जशीट दाखल करून खटला सुरू करून फाशीची शिक्षा तोपर्यंत जाहीर करण्यासाठी पूर्णपणे प्रयत्न केले. आणि या खटल्यात पण हा खटला फास्ट्रॅकवर चालला पाहिजे. फास्ट्रॅकवर चालून तिथे वकिलाची नेमणूक केली. उज्ज्वल निकमसारख्या कायदेशीर तज्ज्ञाला, कायदेतज्ज्ञाला तिथे ठेवलेलं आहे की ज्यांनी कसाबला फाशी दिली अशा कायदेतज्ज्ञाला आपण ठेवलं आहे. कोणत्याही परिस्थितीत त्याला फाशी मिळाली पाहिजे आणि त्यासाठी ही सगळी व्यवस्था केलेली आहे. सरकार कोणत्याही एकही गोष्ट सोडण्याच्या आणि कुठच्याही गोष्टी सुटतील या दृष्टीने आम्ही पूर्ण काळजी घेत आहोत आणि कोणत्याही परिस्थितीत फास्ट ट्रॅकवर लवकरात लवकर हा खटला सुरू होऊन याला फाशी कशी मिळेल या गोष्टीकडे आमचं लक्ष आहे. प्रश्न थोडा दुसरा आहे. हा नंदुरबारमधला विषय आहे की नंदुरबारमध्ये लाडकी बहीण योजने संदर्भात काही आदिवासी महिला ज्या आहेत त्या बँकेमध्ये गेल्या होत्या आणि तिथं खूप गर्दी झाली. तिथे KYC करण्याचं काम सुरू होतं आणि त्या गर्दीमुळे तिथे काही महिला बेशुद्ध होऊन देखील पडल्या. जर एवढी मोठी योजना महाराष्ट्र सरकार संपूर्ण महाराष्ट्रामध्ये राबवते तर त्या ठिकाणी जिल्हा पातळीवरती बँकांमध्ये कोणत्याही स्वरूपाचं नियोजन असलेलं दिसून येतं. हे कसं काय आमचं नाही मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना एवढी मोठी योजना या महाराष्ट्रामध्ये आणण्याच्यासाठी ही काही 1 महिन्यात आलेली योजना नाही. यासाठी गेले वर्षभर तयारी सुरू होती. सॉफ्टवेअर करावं लागतं, बाकीच्या गोष्टीची तयारी करावी लागते. या सगळ्या गोष्टी सरकारने केल्या म्हणून आत्तापर्यंत जवळजवळ 1 करोडपर्यंत महिलांच्या खात्यामध्ये पण पैसे आलेले आहेत. त्याच्यामुळे उपाययोजना सगळ्या केल्या. पण शेवटी कितीही तुम्ही उपाययोजना केल्या तरी काही ठिकाणी ज्यावेळी गर्दी होते, लोक येतात, काही तिकडे असणारे कर्मचारी त्यांच्या काही अडचणींमुळे नसतात किंवा त्यांच्या अडचणीमुळे कदाचित कम्प्युटर्स बंद होतात, सर्व्हर बंद होतात. अशा वेळी कुठेतरी अशा प्रकारच्या गोष्टी घडतात. पण सरकारने याची पूर्ण काळजी घेतलेली आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही आत्तापर्यंतच्या सर्व महाराष्ट्रातल्या योजनांमधली एक सगळ्यात सफल योजना की एवढी मोठी योजना अगदी सुरळीतपणे राबवण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी. पूछे सर तुम्ही वारंवार उल्लेख करताय उद्धव ठाकरे आणि सत्ता. सध्या महाराष्ट्राचा मूड पाहिला तर महायुतीसाठी धोक्याची घंटा आहे म्हणून उद्धव ठाकरे सत्तेत येण्यासाठी हे करतायत असा आरोप करताय. नाही, पहिली गोष्ट महायुतीसाठी धोका वगैरे काही नाही. आम्ही अगदी सक्षम आहोत. महाराष्ट्राला पुढे घेऊन चाललोय. लोक खुश आहेत. रोजगार आम्ही दिलेला आहे. त्याच्यामुळे आम्हाला काही धोका नाही कुठे. आता हे विरोधकांच्या आणि उद्धव ठाकरेंच्या लक्षात आलंय की येणाऱ्या निवडणुकीत आपल्याला सत्तेवर बसता येणार नाही कारण लोक महायुतीवर ना ठसका
तुमचा जो प्रश्न होता, तर महायुती अगदी पूर्णपणे या महाराष्ट्रामध्ये चांगल्या स्थितीमध्ये आहे. लोकसभेमध्ये खोटं नरेटिव्ह सेट करून जास्त जागा मिळवणाऱ्या विरोधकांना लोकसभेनंतर जनतेच्या लक्षात आलेलं आहे की आपल्याला खोटं सांगून मतं घेण्यात आली. त्याच्यामुळे आता जनता महायुतीबरोबर आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही पूर्णपणे महाराष्ट्रात पॉप्युलर झालेली आहे. त्याच्यामुळे विरोधकांचं धाबं दणाणलेलं आहे, त्यांच्या पायाखालची जमीन घसरलेली आहे. आणि म्हणून आता लक्षात आले की आपण सत्तेवर येऊ शकत नाही. त्याच्यामुळे अशा प्रकारचे घाणेरडे उपद्व्याप करायचे आणि सत्तेसाठी प्रयत्न करायचे, या एकाच प्रयत्नातून विरोधक ग्रासलेले आहेत आणि ते त्याप्रमाणे वागण्याचा प्रयत्न करतात. सर असं आहे, आता लाडकी बहीण योजना आहे ही सरकारची महत्वाकांक्षा, ठीक आहे, पण शेवटी पैसा कोण आहे? सरकार जनतेचाच पैसा जनतेला देत आहे. मग याच्यामध्ये वेगळं सरकार काय करत आहे? आणि याला जोडून असा प्रश्न होता की जसं मतदानाचं काम शिक्षकांना लावलं जातं, वेटीस धरलं जातं, तसं आता योजनेचाही प्रचार आणि प्रसार करण्यासाठी शिक्षकांना झोपलेलं आहे. हे गंभीर नाही का शिक्षकांना कामाला? मला असं वाटत नाही की याच्यासाठी शिक्षकांना हे खोटे आरोप आहेत. प्रत्येक सरकार योजना आणतं आणि प्रत्येक सरकार योजना आणताना त्या योजना जनतेसाठी आणायचं कामच सरकारचं आहे. त्याच्यामुळे सरकारचंच काम आहे. आम्ही सांगतोय ना, सरकारची योजना आहे, सरकारने घेऊन आलेल्या लोकांसाठी. तुम्ही विरोधक होते ना, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते, का नाही महिलांसाठी काही योजना आणली? कारण योजना तुम्हाला लोकांसाठी घेऊन यायला तुम्ही लोकांमध्ये काम केलेलं पाहिजे, तर तुम्हाला लोकांचे दुःख कळतात. तुम्ही एअर कंडिशन केबिनमध्ये बसून फेसबुकवरून महिलांची दुःख कशी कळतील? आणि म्हणून त्यांच्या काळामध्ये महिलांसाठी योजना आल्याच नाही. सर, सगळ्यात महत्त्वाची आता एक बातमी आलेली आहे की उच्च न्यायालयाने उद्या जो बंद पुकारण्यात आला होता, या बंदला स्थगिती दिलेली आहे, विरोध केलेला आहे. कुठल्याही राजकीय पक्षाला अशा पद्धतीचा बंद पुकारण्याचा अधिकार नाही, अशा पद्धतीचे सक्त आदेश उच्च न्यायालयाने दिले आहे. ही महाविकास आघाडीला चपराक म्हणावी का? बंदच्या आडून महाराष्ट्रात कायदा आणि सुव्यवस्था बिघडवण्याचा हेतू होता असं वाटतंय? नक्कीच. मी आता तेच सांगत होतो की चिमुरड्यांवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्ह घटना, की जी इतकी गंभीर आणि भावुक घटना आहे की ज्याच्याने हृदय हेलावून जातं, अशा घटनेचा वापर या सुसंस्कृत महाराष्ट्रात संस्कृतीची भाषा बोलणारे असंस्कृत उद्धव ठाकरे त्याचा वापर जर स्वतःच्या राजकीय फायद्यासाठी बंद म्हणून करतायत, तर उच्च न्यायालयाने जे सांगितलेलं आहे त्याचं आम्ही स्वागतच करतो. पण महाराष्ट्रातली जनता पण उद्या या बंदमध्ये सामीलच होणार नाही आहे, कारण त्यांच्याही लक्षात आलं आहे की बदलापूरच्या घटनेचा फायदा घेऊन स्वतःचा राजकीय स्वार्थ साधण्यासाठी उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडी ह्या प्रयत्नात आहेत. त्याच्यामुळे महाराष्ट्रातली जनता यांना काही साथ द्यायला तयार नाही आहे. आणि उच्च न्यायालयाने पण जो निर्णय घेतलेला आहे त्या निर्णयाचं आम्ही स्वागत करतो, कारण अशा प्रकारच्या बेअक्कल विरोधकांना न्यायालयाने अक्कल शिकवायला पाहिजे. आता तीच वेळ आलेली आहे. बंद जर पुकारला तर कारवाई करा असे आदेश देखील न्यायालयाने नाही. बंद जर पुकारला आणि कारवाई करणार असे आदेश दिलेले असतील तर या बंदची घोषणा करणाऱ्या उद्धव ठाकरेंवर सगळ्यात पहिल्यांदा कारवाई करायला पाहिजे, ही मागणी आम्ही करतोय. कारण त्यांनी बंदची हाक दिलेली आहे. उद्या बंद झाला तर उद्धव ठाकरेंवर पहिली कारवाई करायला पाहिजे, कारण महाराष्ट्राला वेठीस धरण्याचं काम हे लोक करतायत स्वतःच्या फायद्यासाठी. धन्यवाद.